महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनासाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन संपूर्णपणे भिक्षुगणाच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मुंबईभरातून अनेक मान्यवर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। तर बघूयात या कार्यकर्त्यांचं काय मत आहे, नेमका प्रश्न काय आहे आणि नेमकी यांची मागणी काय आहे। तर यासाठी आपल्या समोर आहेत राजाभाऊ कदम। तर राजाभाऊ कदम, आपण या संपूर्ण प्रश्नावर जरा थोडक्यात प्रकाशझोत टाकलात तर बरं होईल। महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी समस्त देश विदेशातल्या भिक्खूंनी त्या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन चालू केले। या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। खेद या गोष्टीचा वाटतो आहे की भारताचे प्राईम मिनिस्टर जेव्हा विदेशामध्ये जातात, बुद्धिस्ट कंट्रीला भेट देतात, तेव्हा आम्ही बुद्धभूमीतून आलोय, बुद्धांची मूर्ती तिथल्या प्रेसिडेंटला प्रेझेंट करतात, म्हणजे बुद्धाबद्दल किती आम्ही आमचं प्रेम आहे असं दाखवतात। परंतु भारतात मात्र फार वेगळं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं। आज गेली अनेक वर्ष अनागरिक धम्मपालांच्या पासून आज जवळजवळ 100-125 वर्ष होत आली। अनागरिक धम्मपालांच्या माध्यमातून या बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि आजही हे विहार बौद्धांच्या ताब्यात नसावं ही खरं तर खेदाची गोष्ट आहे। भारतामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळं ही त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहेत। परंतु भारतामधलं हे बुद्धगया जे आहे महाबोधी विहार, हे इथे मात्र ब्राह्मणवाद्यांचा ॲक्च्युली त्याच्यावरती कब्जा आहे। त्या ठिकाणी जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये अर्धे ब्राह्मणवादी लोक तिथं घुसवलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे, हे बौद्धांचं अस्मितेचा प्रश्न आहे आणि हे विहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याच्यासाठी भारत सरकारनं जो 1949चा जो कायदा केलेला आहे तो रद्द करावा आणि नवा कायदा बनवावा आणि बौद्धांच्या ताब्यात ते द्यावं असं या ठिकाणी समस्त भारतीयांच्या वतीनं मी या ठिकाणी मागतो। आंबेडकरी चळवळीतील अजून एक तरुण नेतृत्व या ठिकाणी जितेंद्र गायकवाड आहेत। सर, काय म्हणाल आपण या बाबतीत? भारत सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज पूर्ण देशामध्ये जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करतात। देशाच्या बाहेर गेल्यानंतर ते स्पष्टपणे सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतनं आलो आहे आणि ते ज्या बुद्धाच्या भूमीतनं आले आहेत त्या देशातले बौद्ध आज बौद्धाच्या विहारासाठी, बुद्धगयेसाठी आंदोलन करत आहेत। भिक्षुगण उपोषणाला बसला आहे। जगातले भिक्षू या आंदोलनाकडे बघत आहेत। भंते सराई सुसाई यांच्या माध्यमातून इथे हे आंदोलन झालं होतं आणि निरंतर तो लढा चालू आहे। महाबोधी बुद्धविहार जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा निरंतर चालू राहील। परंतु हे आंदोलन बुद्धगयेतले जे ब्राह्मण जे आहेत त्यांच्या विरोधाचे आंदोलन आहे, हे हिंदू विरोधाचं आंदोलन नाही आहे, याची दखल घ्यावी असे मी इथे नमूद करतो। नमो बुद्धाय, जय भीम। या ठिकाणी आणखी एक धम्म चळवळीतील अग्रणी नेतृत्व या ठिकाणी आहे। तर सर, आपण काय म्हणाल? तर मी अनेक वर्षापासून पाहतोय बुद्धगयेचा लढा चालू आहे आणि या लढ्यासाठी जे आज अपयश येत आहे याला कारण आहे की बाबासाहेब आणि बुद्धांचा आदर्श सोडून हे सर्व आम्ही विभागलेले आहोत। त्यामुळे हे जे मुक्ती आंदोलन आहे या मुक्ती आंदोलनासाठी सर्व भारतीयांचा सहभाग आहे आणि या सहभागासाठी इथले जे काही शासन चालवत आहेत या लोकांनी स्वतः तिकडे जर का बौद्ध म्हणून सांगत असतील, त्यांना स्वतःलाही मनाला काय वाटलं पाहिजे की आम्ही हे बौद्ध विहार या बौद्धांच्या ताब्यात का देऊ शकत नाही, ते त्यांच्या अंतःकरणाला वाटलं पाहिजे। तर असंच माझं एक मागणी आहे आमच्या भारतीयांची की बौद्धांची विहारं बौद्धांच्याच ताब्यात असावीत, तशी इतर हिंदूंची ते विहारं जशी मंदिरं असतात की त्यांच्या ताब्यात असतात, मग बौद्धांची विहारं तुमच्या ताब्यात का, हा एक प्रश्न आहे। तर अशी आमची मागणी आहे।
या ठिकाणी बरेचसे मान्यवर आहेत. तर ताई, आपलं काय मत आहे याविषयी? नमो बुद्धाय, जय भीम। मैं मुंबई से बोल रही हूँ और मैं ये चाहती हूँ कि महाबोधि बुद्ध विहार यह ब्राह्मण मुक्त हो और वहाँ पर बौद्ध भिक्षुओं को ही वहाँ पर कमेटी में शामिल किया जाए और जितने भी ब्राह्मण हैं उनको वहाँ से हटाया जाए। तर हे आहे लोकभावना, हे आहे लोकांचं मत. आणि हे लोकांचं मत जे आहे याला जर का वेळीच सरकारने जर का न्याय नाही दिला तर लोकांचा उद्रेक वाढला तर त्याला कारण पूर्णपणे सरकार असेल अशी लोकभावना या ठिकाणी आपणाला दिसत आहे. मी राजेंद्र झेंडे, समाज कट्टा यूट्यूब चॅनल सोबत. जय भीम.